70. पार्ले येथे नारायण महादेव ठोसर या नावाचे महाराजांचे भक्त राहतात. ते महाराजांची उपासना श्री हनुमान रूपाने करीत असतात व म्हणूनच त्यांनी बराच खर्च करून पार्ल्यास देऊळ बांधून त्यात श्री हनुमंताची स्थापना केली. ही स्थापना तारीख 1 एप्रिल 1918 रोजी झाली. मूर्तीच्या वर श्री हे अक्षर कोरले असून उजवीकडे साई व डावीकडे हनुमान अशी अक्षरे कोरली आहेत. त्या स्थापना पाडल्यास झाली त्याच दिवशी शिर्डीस महाराजांनी बर्फी आणविली व मंडळीला आपल्या हाताने वाटली. इतकेच नव्हे तर त्याच दिवशी शिर्डीस महाराजांची मशिदीत सत्यनारायणाची पूजा झाली व प्रसाद सर्वांना वाटला गेला. अर्थात तो दिवस पाडल्यास जसा आनंदात व प्रसाद वाटण्यात गेला तसाच शिर्डीसही आनंदास व प्रसाद वाटण्यात गेला. 71. शिर्डीस दाजा वामन चिदंबर या नावाचे हेडमास्टर आहेत. ते येथे आल्यानंतर थोडी दिवसांनी माझी त्याची भेट झाली. तेव्हा ते म्हणाले, मी आजपर्यंत शिक्षक या नात्याने चांगली अब्रू कमावली आहे, पण ती सर्व येथे जाईल. येथली मुले काही अभ्यास करीत नाही. परीक्षेचे वेळेस कसे होईल असे त्यांना विचारले तर सांगतात, आम्ही बाबांची उदी घेऊन येऊ आणि पास होऊन जाऊ. यानंतर 5-6 महिन्यांनी मुलांची वार्षिक परीक्षा झाली. त्यानंतर हेडमास्टर जेव्हा मला भेटले तेव्हा आपण होऊनच सांगू लागले, मुलांची वार्षिक परीक्षा झाली. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच झालं. मुले बाबांची उदी घेऊन आली आणि परीक्षेत पास झाली. शाळाची रिझल्ट फार चांगला झाला. 72. एकदा काही मंडळी वाड्यात बसली असतात. त्याच्यापैकी एकाने तेथे नसलेल्या एका व्यक्तीची निंदा चालवली होती. ती निंदा बरेच मंडळीच रुचली नाही. थोड्या वेळाने तो निंदा करणारा गृहस्थ बाहेर शौचास गेला. तितक्यात महाराजही लेंडीवर जावयास निघाले. ते वाड्यापाशी आले तेव्हा मंडळी त्यांचे पाया पडू लागली. तेव्हा महाराजांनी त्या निंदा करणाऱ्या गृहस्थाविषयी मला विचारले. ते म्हणाले, अमका कुठे आहे? मी म्हणले, ते परसाकडेला गेले आहेत. तो गृहस्थ परत आल्यावर मी त्याला सांगितले की बाबा तुमची चौकशी करीत होते. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, बाबा मला भेटले व त्याने मला एक डुक्कर दाखविले. त्याचे तोंड सगळे विष्ठेने भरले होते. बाबा म्हणाले, पाहिलेस तो किती मिटक्या मारून खात आहे, पण आपल्याला त्याची किळस येते. असेच आपण कुणाची निंदा करू लागलो की ती आपल्याला गोड लागते, पण लोकांना किळस येते. आपण कोणाची निंदा करू नये, ते वाईटच. 73. दक्षिण कानडपांत मुलकी या गावी व्यंकटराव या नावाचे गृहस्थ राहत. त्यांना महाराजांचा फोटो 1916च्या नातालात मिळाला व उदीही त्याच वर्षी मिळाले. त्यांचा जावई हायकोर्टात वकिली करीत होता. तो एकाएकी फोटे नाहीसा झाला. इतकेच नव्हे तर तो वारल्याची खबरही त्यांच्याकडे आली. त्याच सुमारास त्यांची एका स्नेहाने त्यास महाराजांची माहिती दिली व महाराजांचा आशीर्वाद घेऊन जावयाचा शोध करण्यास जाण्याविषयी सुचविले. त्यावेळेस दर्शनास जाण्यास त्यांना सय्य नव्हती. पण सुदैवाने त्यांना श्रीचा फोटो व उदी मिळाली. ती उदी त्याने कपाळाला लावली व महाराजांचे फोटो साष्टांग नमस्कार घातला. या प्रकार मुंबईस झाला. पण त्याचे वेळेस त्यांची मुलगी येथे होती, तिला सात्विक विकार होऊ लागले व नंतर तिने आपल्या वडिलास पत्र लिहून विचारले की अमुक दिवशी अमुक वेळेला तुम्ही काही देवाचे किंवा संताचे आराधन करून मग संबंधाने आशीर्वाद मागत होता की काय. अर्थात व्यंकटरावांनी झालेला प्रकार कळविला व तेव्हापासून
त्यांची महाराजांवर श्रद्धा बसली. जावयाचा शोध लागला नाही, पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांना काही दुखणे येई तेव्हा तेव्हा महाराजांचे स्मरण करीत व त्यांच्या उदींचे सेवन करीत. थोड्या दिवसापूर्वी त्यांना हार्ट डिसीजचा झटका आला व त्यात ते बेशुद्ध पडले. त्या बेशुद्धीत त्यांना महाराजांचे दर्शन झाले व महाराजांचे बरोबर त्यांचे 2 सेवकही होते. त्या सेवकाने व्यंकटरावांचे नको नको म्हणत असता पाय चोरले व नंतर महाराज व त्यांचे सेवक अदृश्य झाले. त्यानंतर 1918च्या ईस्टरच्या सुट्टीत व्यंकटराव शिर्डीस महाराजांचे दर्शनास गेले व तेथे ते 2 सेवकही त्यांना दिसले व व्यंकटरावांनी त्यांना ओळखले. व्यंकटरावाचा मोठा मुलगा प्रथम नास्तिक होता व आपल्या बाबास वारंवार हसत असे, पण पुढे तोच मुलगा महाराजांचा भक्त बनला व प्रत्येक अडचणीचे प्रसंगी महाराजांकडे पत्र पाठवून त्यांचा आशीर्वाद मागवीत असे व अडचणी दूर झाल्याबद्दल त्याची पत्रे येत असत. 74. एके दिवशी 2 प्रहरी मला महाराज म्हणाले, खुशाल भाऊ पुष्कळ दिवसात आले नाहीत. तू टांगा घेऊन राहत्यास जा व त्यांना घेऊन ये. त्यांना म्हणावे तुम्हाला बाबांनी बोलवले आहे. त्याप्रमाणे मी टांगा घेऊन राहत्यास गेलो. खुशाल भाऊची भेट झाली. ते म्हणाले, मी दुपारी जेवून निजलो होतो. माझा डोळा लागला. तोच महाराज स्वप्नात आले व मला म्हणाले शिर्डीस चल. त्याप्रमाणे मला येण्याची उत्कट इच्छा झाली, पण आज माझे घोडे येथे नाहीत म्हणून मला येता येत नाही व म्हणूनच मी माझ्या मुलाला आताच तिकडे पाठविले आहे. त्यावर मी म्हणले, म्हणूनच महाराजांनी मला टांगा घेऊन पाठविले आहे. आपण येत असलात तर माझा टांगा तयार आहे. त्यावर ते मोठ्या आनंदाने माझबरोबर आले. 75. गोविंदराव गद्रे या नावाचे गृहस्थ नागपुरास होते. त्यांचा भाचा सुमारे 1.5 वर्षाचा फार आजारी झाला. डॉक्टरांचे उपचार झाले पण गुण येईना. तेव्हा गोविंदरावांनी महाराजांना नवस केला की मुळाला गुणा पडला तर मी त्याला आपल्या दर्शनाला घेऊन येईन. महाराज नवसाला पावले. दुसरेच दिवसापासून मुलाला गुण येऊन तो लवकरच साफ बरा झाला. त्यानंतर गोविंदरावांची बहीण काही दिवस नागपुरात राहून आपल्या सासरी गेली, अर्थात मूलही तिच्या बरोबरच गेले. नवस फेडावयाच्या तसाच राहून गेला. 1 वर्षानंतर पुन्हा त्यांची बहीण त्यांची घरी गेली. त्यावेळेस गोविंदराव स्वतः आजारी पडले. औषधोपचार बराच झाला पण काही गुण आला नाही. तितक्यात गुरुवार आला आणि मंडळी त्यांचे येथे भजन करावयास बसली. भजन चालले असता नवसाचे स्मरण झाले व गोविंदरावांनी बाबांची प्रार्थना केली की या दुःखातून लवकर बरा झालो की ताबडतोब भाच्याला घेऊन येतो व त्याप्रमाणे ते 1-2 दिवसाचाच बर होऊन महाराजांचे दर्शनास गेले. 76. पार्ल्याचे कृष्णाजी पंत उर्फ अण्णासाहेब आगाशे अंधेरीचे गोविंदराव ओक सर्वेकर असे दोघे मिळून महाराजांचे दर्शनास आले व तेथे 2-3 दिवस राहून परत आले. येताना दोघांनी महाराजांचे 2 फोटो घेतले व एकाच ठिकाणी बांधले. आगगाडीत गोविंदरावांना वाटले आपण आणखी एक फोटो घेतला असता तर बरे झाले असते, म्हणजे तो कोकणात आपल्या बंधूला पाठविता आला असता. घरी येऊन गाठोडे सोडून पाहता तो त्याच 2च्या ऐवजी 3 फोटो त्यात सापडले. आपण 2च घेतले असता या 3 कसे निघाले याचे त्यांना फारच आश्चर्य वाटले व ही महाराजांचीच लीला आहे असा विश्वास त्यांचा होऊन ते त्या लीलेचे कौतुक करीत राहिले.